माय शांती चालला बाबा वावरात. तिकडं म्हणलं पाटलीन वाट पाहत असन ना. हा किती वाळकोची गेली म्हणते ते पाटलीन. मग बाई किरकिर लावते बाबा मांग. अहो बेबी ते गुंपा याची आहे ना. तिला सांगितलं होतं म्हणलं टमाटे तोडाले. हा मग ती तिच्या बाया घेऊन लागली म्हणला. 2-3 बाया ते आणू लागली. तेवढं म्हणलं पाटलाचे काढून देऊ टमाटे. गुंपीन फुंपीले कायले सांगितलं वा. हा बाया तर म्हणलं शांत तुला न्याय दिला असते हो पाहून. माय कशा आता बाई तुम्ही कामाले बापा कोणी येऊ कामात म्हणलं हे पहा कोणा संग करा लागते व. हा कामाचं काय आहे आपल्याला म्हणलं कामाशिवाय पर्याय आहे का. मग तर म्हणतोय बा कोणा संग काम करायचे. अवशीले काम तर करावंच लागते वा कोणा संग. पण मला म्हणणं काय आहे बा की बा आपण कामाला जातो कुटणपणा करायला जात नाही म्हणलं. हा त्या गुंपीला म्हणलं निरा कुटणपणा करायचं सांग म्हणलं कोणाचा बी. कुटणपणा नाही करत बरं बाई ते उगी झट नका घेत जाऊ म्हणलं. अवशीले तर म्हणलं गुंपी संग कामं केले नाही. आम्ही लय कामं केले म्हणलं तिच्या संग. आमचं म्हणलं आयुष्य गेलं तिच्या संग कामं करू करू. हा घरधण्याचे म्हणलं घरधण्याले मजुराचा कुटणपणा सांगते म्हणलं ते. मा बेबी जाऊ दे ना बापा आपल्याला काय करावं लागते व. हा कामाशी पैशाची मतलब बापा. माय आली का गुंपा तू जरासा उशीरच केला म्हणलं बाई तू. ते पाटली बाई लयच किरकिर लावते म्हणलं माग. आता काय सांगू बापा आता बाई आवर स्वर करायला म्हणलं हे टाईमच लागते ना. माय गुंपी हे बेबी आहे का हो सोबत. असू दे ना बापा आपल्याला काय करावं लागते व कामाची मतलब. माय चला वा आता बाई लवकर व. ते घरधनीन म्हणलं माय पहिले सुधी नाही आहे. हो आणखीन म्हणलं मजुरी कमी द्यायची ना. हा हो चला बापा. एक तर म्हणलं ऊन का ऊन आहे आणि म्हणलं एवढ्या उन्हीत काम करून द्या म्हणलं माया मजुऱ्या कमी दिल्या तर लहान मन दुखते बापा. त्यापेक्षा म्हणलं हातभर काम जर शिल्लक केलं तर काही वाटत नाही ना. चला चला माय हो चला निघा बरं बापा. कोणाचे बोलणे खायचं काम नाही. मग काय झोल्या कॅरेटा म्हणलं किती आहे म्हणलं निकाल 40 कॅरेटा भरायला पाहिजे बा. माय भीम 40 कॅरेटानं काय उज जायचं आपलं. आपल्याला म्हणलं जवळपास 70 कॅरेटा पाहिजे ना. आणखी लेका झोल्या 30 कॅरेटा म्हणलं कमी पडत आहे. कोणाला मागा कोण काम करण आपलं. तुला काय वाटतं कोण काम करण आपल्या गावात मी. अरे बुडा राजा मला सांगतो कास्तकार मला लेका खरंच कॅरेटा देतील का. आता देणं नाही देणं पायगळा हे पुढचा भाग आहे म्हणलं. हा मागणं आपलं काम आहे. आता जसं म्हणलं आपण लोकांच्या कामी पडतो लोक म्हणलं आपल्या काम पडते का म्हणलं हे पाहा का ना. मग आता मला सांगा तुम्ही गावात म्हणलं 30 कॅरेटा कोणापाशी आहे आणि असला तर म्हणलं त्यांना दिलाय पाहिजे ना. नाही तर मग तिच्या लोण्या लावायचं काम नाही पडलं पाहिजे. लेका झोल्या टाइम पडला होता म्हणलं गद्याले बाप बनवा लागते. आपल्याला काय आहे एक दिवस म्हणलं कोणाला मोठे बना द्यायचा. आपल्याला कॅरेटा भेटून जातात ना. अबे कॅरेटा तर म्हणलं इकतच आणले असता बे. पण हे भाव नाही टमाट्याले आणि काय करते इकत आणून. पुढच्या हप्त्यात भाव वाढायची शक्यता आहे म्हणते बा. या हप्त्यात म्हणलं 200 गेले टमाटे. आता पुढच्या हप्त्यात काय सांगता एवढा हप्ता पाहून घेऊ ना. आणि जर मला समजा भाव वाढायला भेटला तर घेऊनच घेऊ तिचं कॅरेट. झोल्या थांबले का मला म्हणलं मारतेला फोन करून पाहते बरं कॅरेटा देते का. तर बुडा राजा ते मारता खायचा देते का. हा एक नंबर त्याला का बंडल माणूस आहे ते. आणि त्याच्यापाशी म्हणलं तुम्हाला काय वाटतं तिचं कॅरेटा असेल का. अहो शक्यच नाही ना हो. लयच लय दाग कॅरेटा. हा याच्यावर म्हणलं एकही नाही राहत. अरे वा त्यानं म्हणलं वर्षभर टमाटे काढले पण कॅरेट नाही इकत घेतलं ना राजा. गावात म्हणलं कॅरेटा मागायला फिरत जा ना. या कास्तकाराला माग त्या कास्तकाराला माग असा धंदा करते म्हणलं ते. अरे काय म्हणता पाटील आज बाया आहे वाटते वावरात मग टमाटे तोडाले. बरं आहे बा तुमचं बाया भेटला बा आखरी तुम्हाला. अरे खरे बंडू मी काय म्हणतो तो पैसे का म्हणलं 30 कॅरेट आहे का टमाट्याचा. संध्याकाळीच म्हणलं तुला वापस देतो ना. पाटील आमच्या पैसे कुठच्या राजा कॅरेटा 2 एकर म्हणलं शेती नाही त्यातनी काय काय 30 कॅरेटा घेऊन ठेवता का बा आपण. बरं मग गावात कोणी देऊ शकतं का आपल्याला म्हणलं 30 कॅरेटा. लागलाच तर म्हणलं आपण त्याला भाडे बी देऊ ना. गावात म्हणलं कोणाच पैसे एवढ्या कॅरेटा तुम्हाला रिकामा सापडणार नाही. लोकांच्या कॅरेटा राजा कामोकामी लागलेले आहेत ना. कायच करावं राजा काही म्हणलं समजून नाही लागलं ना. माय शांते कशी बा बापा एवढा उशीर असतं का म्हणलं वावरात नाही आले. चालली मोठी म्हणलं तुंगा चालू लागली. हा टाइम होय का नाही म्हणलं. आणि घरी जायच्या वक्ती तर निरा घड्याळच पाहता. हा 5 मिनिटं म्हणलं तुम्हाला शिल्लक जमत नाही. आता बाई बापा आमची काय गलती आहे. पाटला नसतं म्हणलं वेळेवर येऊन सांगितलं. हा कालच जर म्हणलं सांगितलं असतं तर म्हणलं आम्ही आलो असतो ना टाइमावर. आता घरचे काम हे आवरणं सावरणं लय राहायचं ना माय. नाही तर काय तर भाकर तुकडा केल्याशिवाय म्हणलं कुठंच नाही जाता येत ना. लेकराच्या म्हणलं तयारी करून देणं त्याला शाळेत पाठवणं लय काम असते तर बायाच्या मागं. मी तर येऊ बी नव्हती राहिली बाबा. पण मला म्हणे माझ्या पाटलाचे म्हणे टमाटे वाया चालले म्हणे चला म्हणे आजचे दिवस. अहो म्हणलं मा पायाचं ना चालणंच तर नाही होत मला. पण तरी म्हणलं पाय इतक्या दुरून आली म्हणलं मी काऊन तर का पाटलाचे टमाटे वाया नाही गेले पाहिजे म्हणून आली म्हणलं. माय पुष्पी हे बुडी लहान भाजिंदी आहे. अहो पाटील 50 रुपये शिल्लक देऊ लागला म्हणून येऊ लागली हे. आणि काय तर त्या पाटलीने सांगू लागली पाटलाच टमाटे वाया चालले म्हणून येऊ लागली मी. मा बाई जराशी मोगी बस म्हणलं. अहो नाही का झालीच माहिती आहे ना त्या पाटलीला का माहित नाही का हे बुडी किती भाजिंदी आहे तर. आता तू चुप बस म्हणलं भांडणाची काही नको करू बापा. आणि कावा शांती पाटील तर म्हणे मला 10 बाया येऊ लागला म्हणे. तू तर 6 बाया घेऊन आली आणि ते तुला धरून 6 बाया आहेत. 6 बायात म्हणलं आता कसं होणार आहे.
अहो माय आता बाई निकालच बायाच्या घराकडे गेलती म्हणलं मी, कोणीच यायला तयार नाही ना. कोणी म्हणते मी गावाला चालली, कोणी म्हणते माझी तब्येत नाही बरोबर. असं म्हणलं कारण सांगू लागले आता. मजुरे भरलं माझलं माय या कंटोराच्या म्हणलं हे पहा लोक कामालाच नाही चालले तर कास्त करायला म्हणलं कायच करा. जीव द्यायचीच पाहिजे ना आमच्यावर तर. अहो आता बाई कायले लोड घेऊन राहिल्या, 2-3 दिवस मला याच वावरात नाही याचू, काही फरक पडते का आपल्याला. आता मला 2 दिवसानं काय होऊ राहिलं, आतापर्यंत मला तुमचे टमाटे वाया चालले नव्हते का. मग आता 2 दिवसानं काय बाई राहिलं. आता सिले त्याला काही इलाज नाही म्हणलं, काय करता आता. आणि मी एकटी म्हणलं कुठं कुठं पुरणार आहो. जसं होईन तसं होईन बाबा. 2 दिवस लागू तुम्हाला का 4 दिवस लागू आता. सांग माय मजूर वावरात येऊन बसलं ना, माणसानं आणखी कॅरेट आणून दिले नाही. अहो खरंच काळजीच आहे का व. झोल्या झोल्या रे, अरे कॅरेट आणून द्यायला सांग म्हणलं पाटलाले. आवाज जाते का नाही काय माहित बापा. अरे झोल्या झोल्या, अरे कॅरेट आणून दे म्हणलं, इथं मजूर पोचला ना वावरात. चमायची खटखट, लेका मजूर पोचलं वाटते बे वावरात. का बुडी आवाज दिली लागली ना. जाय बरं तेवढे कॅरेट घेऊन जाय, नेऊन दे बरं ते ना. आता मी तर तिकडे चाललो होतो, तुम्हीच तर मला इथं उभे राहून गोष्टी सांगू राहिले. झोल्या तुला किती गप समजावून सांगितलं म्हणलं मी. उलटून लेका उत्तर देत नको जाऊ ना. तुला थुतं फुटल्याशिवाय समजत नाही वाटते तुले. बरोबर जातो म्हणलं मी. तुमच्या वाई लागायला नाही पुरत राजा, वाई लागायला नाही पुरत म्हणजे पोट चांगलं शेपारलं कडे हे. याच्यात थुतरीत मला झोडपे द्यायला लागते. काहीचा काही बोलते भोसुडचा. अरे वा रे कुत्र, आपल्याला का तिकडे वाने राहायला का तिकडे जाणं. मांग मांग काय पण त्याला शेपूट हलवत. हड 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 भल्ला मुजर बापाची अवलाद आहे. माय लक्ष्मीबाई बाबा कॅरेट बलवाना, हे टमाटे म्हणलं कुठं टाका. जाण म्हणलं का झोलेले आवाज काय बापा खरंच. मजूर म्हणलं फक्त याचीच वाट पाहत जा, तयार म्हणलं काही नका करून ठेवत जा बाबा. जरा म्हणलं तुंगे वाजायला बोलत जा फक्त. अहो काय कामाचं आहे व माहिती झोल्या, जरा सांग कामात आहे. हे करेन ते करेन जरा म्हणत राहा लागते म्हणलं. डोळ्यानं म्हणलं दिसलेलं काम तर कोणतंच करत नाही होते. आणि काय फायदा आहे बाबा, जरा फुकटची मजुरी देणं आहे त्याला. नाही बा माय बोलावलं ना त्याला येत असं ते. कॅरेट म्हणलं तशा अशा म्हणलं अंधरे होता ना ठेवून त्या गोदामात आणि कॅरेट म्हणलं कमी आहे तर म्हणलं पाटील गावात गेले असं आणि झोला इकडे लागला असं कॅरेटा घेऊन. माय लक्ष्मीबाई जरा पाणी गिनी सांगा ना बाबा प्याले. त्यांना लागलं म्हणलं बाबा किती वाळकोच्या, आणि काय पाणी गिनी म्हणलं सांगता का नाही बाबा. बाबा लागली का लगी ताण. अहो कायची ताण लागते बिचारा बाई, नाटक आहे नि रे. घरच्या वावरात तर कशी धूम पाहिजे हो. आणि लोकांच्या वावरात म्हणलं तिला वाचच ताण लागते. बाई शिले जाऊ दे बापा, बोलू नको म्हणलं. इतका दूरच्या तिला ऐकू जाते बरं. हो काही सांगता नाहीत म्हणलं, भांडाले उठायची तर बसा लागन. लक्ष्मीबाई म्हणलं पाणी गिनी आणता का नाही म्हणलं प्याले. बोलाव ना त्या झोल्याला जरासं. ये ना म्हणा जरा पाणी घेऊन, इरेच आणाला मस्त थंडगार. माय हो बाई सांगतो सांगतो, त्याला आवाज दिला म्हणलं मी कॅरेटा घेऊन आला कीच मला त्याला पाण्याला पाठवून देतो. आलो आजी कॅरेटा घेऊन. झोल्या काय उशीर लावला खरंच, बाया तानीचल्या रे. तिला म्हणलं होतं पहिले पाणी आणून दे आणि मग ते कॅरेट आणायला नाही, पण तू ऐकतं कुठं. अहो आजी कॅरेटा किती अंधरे होता म्हणलं दबून. आणि एक तर म्हणलं त्यातनी उजीड बी नाही ना, इचू काटायचं काम आहे काय करता, म्हणून जरा उशीर लागला म्हणलं. ठीक होता मी म्हणलं होतं ना अंधरे दबून असं म्हणून. झोल्याचं गोदा म्हणलं एक दिवस साफ करायला लागते बरं आपल्याला. हो तेवढं म्हणलंय पहा, 2-3 मला तो मित्र घेऊन जाऊन तेवढा साफ करून देतो बरं मला. काय मजुरी होतं म्हणलं मी देऊन टाकीन. चाल मा झोल्या आण बरं बाबू, एक कॅरेट म्हणलं प्रत्येक बाई पैसे ठेवून दे. बायानं म्हणलं ते त्यातले टमाटे टाकले आणि कॅरेट भरलं की म्हणलं लगेच घेऊन जा, ठेवू नका. हो मागच्या मागे ते बरं राहते म्हणलं. शांताजी बुडा तर म्हणे ते आपलं कट्ट्यात टाका म्हणे टमाटे आणि घेऊन या म्हणे धुरा, मग कॅरेट भरता येते म्हणे. अरे बापा कट्ट्यात म्हणलं टमाटे दबते तर भाव येत नाही म्हणलं टमाट्याले. पहिलेच तर भाव कमी आहे, डायरेक्ट म्हणलं कॅरेटात भरून द्या ना बाबा, डबल डबल कामं करायला पुरते का. मा झोल्या खरंच रे, टमाटे निकाल घेऊन पडले रे बाबू आपले. हे पा कट्ट्यात भरल्यापेक्षा म्हणलं बाबू कॅरेटात भरा ना मा, जरा म्हणलं माल चांगला दिसेल तर म्हणलं 2 पैशांना चांगला तरी जाईन रे. बरं ठीक आहे ना आजी, तू म्हणशील तसं, तुझ्यासाठी काही विषय आहे का. झोल्या वाणीरा जरा पाणी आण ना म्हणलं प्याले. किती वेळचा बायात आणल्या रे, तुला म्हणलं जरा समजत नाही का. वावरातनी मजूर आहे तर म्हणलं त्याला पाणी गिनी आणून द्यायचं का काही. बसला म्हणलं तिकडं ते कॅरेटा थांबलं. बापा बुडे चालली का लगी इतक्या लवकर. नाही चालणारच नाही, जशी का म्हणलं मी सावलीतच बसून आहो ना. पाणी सांगितलं तर म्हणलं ते नाही होऊ लागलं तो आपण. 2 गोष्टी म्हणलं काही तर शिल्लक करू लागला. कायच करा बापा, लेकरा संग सुधी बोलत नाही हे बुडी. बाई शिले मुकी राय म्हणलं, तिला म्हणू नको ना काही, भांडणाची उपट खायला करतो. हो शिले तिला काही बोलू नको म्हणलं, नाही ते पा वावरातच म्हणलं ती तंबा करायची. बाबा झोलू ठेव माहिती कॅरेटा आणि जा मा पाणी घेऊन ये बरं तू. हो आजी आणतो आणतो.